आमच्याकडे एवढा पाऊस पडत होता तसं काही मला वाटत होतं आमच्या घरामध्ये पुरा पण येऊ शकतं एवढा पाऊस होता. मीनवाईल सुप्रिया मॅडमला खायचे होते मोमोज. त्याची घेतलेली चटणी बनवायला आणि इकडे त्याच्याचसाठी काही सामान मागवण्याची गरज होती. कारण की नाही सोया सॉस, नाही व्हिनेगर आणि काहीच नव्हतं घरामध्ये. म्हणून पहिले सगळं सामान मागितलं आणि माझं चॉपिंग स्किल बघा किती मस्त वाटते ना. देश रंगीलावाला फिलिंग येते मला हे सगळं बघून. आणि आमची लाईट गेली. पाऊस पडला आणि लाईट जाणं म्हणजे आमच्या साईडला खूप कॉमन झालेलं. जशीच लाईट आली तसं पहिले अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली. सोयाबीन त्याला म्हणजे बाजूला केलं आणि त्याला मस्त ग्राइंड करून घेतलं. कांदा पहिले शिजवून घेतला. नंतर त्याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची आणि बाकी सगळं म्हणजे फोडणीचं काम चाललेलं. कारण की मी स्टफिंग शिजवून घेते. कोणी कोणी स्टफिंग डायरेक्ट टाकतं, पण मला ते डायरेक्ट असं कच्चं कच्चं वाटतं, त्याच्यामुळे मी शिजवून घेते. आणि त्यानंतर इकडे एकीकडं मी सगळ्या गोष्टी भाजून आणि मीनवाईल घर स्वच्छ करायचंही काम माझं असतं. असं वाटतं लोकांना की बाबा घरात काय काम करत असेल ना. अरे सगळ्यांना सगळं काम करायला लागतं. कितीही आळस पण असला तरी 2 वेळचं जेवण तर बनवायला लागतं ना. कधी कधी असं होतं की 2 वेळेचं मी एकाच वेळेला बनवून ठेवतं, पण करायला तर लागतं. कारण की दररोजचं बाहेरचं खाणं नाही परवडणार आणि नाही पचणार आहे. त्याच्याचमुळे आमच्याकडे याला शिंगोली बोलतात. म्हणजे पहिले शिंगोळीच्या शेपचं म्हणजे करंजीच्या शेपचं केलं आणि त्याला नंतर मी मोल्ड दिला. आणि ही सगळ्यात सोपी स्टाईल आहे मोमोजची आणि ही खूप इझीसुद्धा आहे. मला ही आवडते आणि एकदा मी प्रॅक्टिस म्हणून ट्राय करत होते तर हा शेपसुद्धा माझ्याकडून झालेला आहे. आणि हे बघून माझा आनंद बघा ना. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ का बाबा नाही माझ्याकडून झालं. हे झाले मोमोज तयार. आता मॅडम येतील खायला.